येस, कालचा संपूर्ण भाग बघत असताना तुम्हाला एक प्रश्न पडला. आजचा अख्खा दिवस तो प्रश्न तुमच्या मनात रेंगाळत होता आणि आजचा हा भाग बघत असतानाही त्या प्रश्नानं तुम्हाला खूप सतावलं. 9 अप्सरा आहेत, कोरिओग्राफर्स आहेत, अँकर आहे, पण ते कुठे आहेत? येस, तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच आजचं आपलं सरप्राईज. स्वागत करूया जोरदार टाळ्याने महागुरु अर्थात सचिन पिळगावकर. सर, तुम्ही आलात आता खरी जान आली हो या कार्यक्रमात. क्या बात आहे. पण सर, तुम्ही होतात कुठे? आम्ही खूप मिस केलं तुम्हाला. नाही, मला माहिती आहे तुम्ही मला मिस करत होतात, पण मी या सर्व अप्सरांचे परफॉर्मन्सेस लपून बघत होतो. असं समजू नका की मी तुमचे परफॉर्मन्स पाहिले नाहीत. मी सर्व परफॉर्मन्सेस पाहिलेले आहेत आणि त्यातनं मी काहीतरी टिपलं सुद्धा आहे. बारीक सारीक गोष्टी अशा हेरल्यात मी आणि त्याचा मी उपयोग सुद्धा करणार आहे. अर्थात मला स्वतःला काहीतरी शिकण्याकरता उपयोग करून घेणार आहे. कारण मला असं वाटतं लर्निंग इज अन ऑन गोईंग प्रोसेस. ती कधीही थांबत नाही. शिक्षण कधीच थांबत नसतं. आणि या पर्वात सुद्धा आपल्या सर्वांना भरपूर काहीतरी शिकायला मिळणार आहे. तेव्हा ऑल द बेस्ट टू यू ऑल. आणि पुष्कर, तुम्ही म्हणाला तुम्ही मला खूप मिस केलं, तर मला तेच हवं होतं. कारण असं म्हटलं जा की ज्याला तुम्ही खूप मिस करता, ज्याची तुम्हाला खूप आठवण येते, त्याच्यावरचं जे तुमचं प्रेम असतं ना, थोडंसं वाढतं. आणि माझ्यावर बरीचशी मंडळी माझ्या लहानपणापासनं माझ्यावर प्रेम करत आलेली आहे. आणि काही अशी मंडळी ही आहेत की ज्यांच्या लहानपणापासून माझ्यावर प्रेम करत आलेली आहेत. क्या बात आहे. तर त्या सर्वांचं प्रेम थोडंसं वाढावं म्हणून ही उत्साह जरा कालपासून आम्ही वाढवण्याचा प्रयत्न केला. मला कल्पना आहे की तुमच्या सर्वांच्या डोक्यात हा प्रश्न घुटमळत असेल की अरे हा गेला कुठे. तर तुम्हाला सर्वांचं प्रेम थोडंसं वाढावं म्हणून माझ्या डोक्यात ही आयडियाची कल्पना आली. येस सर, तुमची आयडियाची कल्पना. हा चित्रपट उद्या रिलीज होतोय, तेव्हा या 9 अप्सरांकडनं, आमच्या कोरिओग्राफर्सकडनं, माझ्याकडनं आणि झी मराठीच्या सर्व प्रेक्षकांकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.